दुसऱ्या फेरीतील सामना जिथे टॉस जिंकलेला आहे तो जय बजरंग गोरसे बी संघानं भूमी 11 या नावानं तो संघ या स्पर्धेमध्ये खेळतो आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर. मागच्या सामन्यामध्ये दोघेही अनबीटन राहिले होते आणि एकही विकेट नानकर संघाला घेता आला नव्हता, परंतु आता समोर इताडे संघ आणखी एक वेगळं आव्हान असेल. इताडे संघासाठी देखील एक मोठं आव्हान असेल, कारण सातत्याने आमने लोणाड बेल्टमध्ये आज संघ खेळत असतो. नानकर संघ देखील त्याच बेल्टमध्ये सातत्याने खेळ करत असतो, परंतु आता गोरसेच्या विरुद्ध इथून एक मोठं आव्हान त्यांना जरूर असणार आहे. परंतु तो आव्हान ते या ठिकाणी कशा पद्धतीने घेणार, स्वीकारणार ते आपल्याला बघायला मिळेल. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय बजरंग पॉवर शेलार या दोन टीम मध्ये ती लढत असेल. चषक की तुम्ही तोच पाहतात, जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. तसे आम्ही शेलारकर हे नाव एक ब्रँड झालं ज्यावेळेला भिवंडीमध्ये प्रथमतःच दही अंडीमध्ये सर्वात मोठा विक्रम करणारा हा पथक ठरला. आम्ही शेलारकर या नावानं त्यावेळेला या पथकाला ओळखलं गेलं आणि या गावाची ओळख त्या पथकामुळे मी म्हणेल आजवर महाराष्ट्रामध्ये झाली आणि आम्ही शेलारकर एक वेगळं ब्रँड तयार झालं. अक्षय सुरेकर षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय. राईट ऑफ द विकेट. ओहो, पहिला बॉल ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, क्लासिकल फटका, बॉल सरळ सीमा पार. नेत्र भार देऊ नये त्यांना विनंती करतोय की आपण मागे स्टँड मध्ये बसा. पहिल्या चेंडूवरती चौकार त्या ठिकाणी आला आणि एक सुंदर सुरुवात आपल्या टीम साठी मिळून देत असताना बॅटर सूरज केने. ओ लेट कट, फक्त दिशा दाखवली आहे. एकच जाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 5 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 रन्स ऑन द बोर्ड. आजही चांगला खेळ तुम्हाला प्रत्येकी टीमच्या वतीने बघायला मिळाला. ग्रामीणचे मातब्बर संघ आजही एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपण पाहिले आणि यशस्वीरित्या आजचा खेळ संपन्नतेच्या वाटेवरती तुम्ही पाहतायत. अक्षय सुरेकर समोर चांगली सुरुवात केली बॅटर सूरजनं. पहिल्या सामन्यामध्ये संदेश केने अर्धशतक त्यानं झळकावलं होतं. ओहो, लेन बॉल, मोठा फटका खेळायचा होता परंतु बॉल ऑप्शनच्या बाहेरून सरळ विकेट कीपरकडे डॉट बॉल. अशाच प्रकारे डॉट चेंडू टाकावे लागतील आणि आज ज्यांच्या नावानं तुम्ही एक प्रेक्षक स्टँड पाहतात आदरणीय सुजित तात्याशेठ पाटील, त्यांचंही काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होणार आहे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. ओ, यावेळेला थोडा खाली राहणारा बॉल. ज्या फलंदाजानं 50 मारली आहे त्याच फलंदाजाच्या विरुद्ध आता चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय अक्षय सुरेकर. लागोपाठ 2 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. पॉवर प्ले मध्ये इथून सुरुवात तर चांगली केली सूरजनं, परंतु तदनंतर आता संदेशच्या विरुद्ध चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय अक्षय. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल हिअर. थोडासा खाली राहणारा हाही चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. सुरेकर काय गोलंदाजी करतोय. ज्या संदेशनं या अगोदरच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं त्या संदेशच्या विरुद्ध या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना इताडे संघासाठी पुढे येऊन स्वीप केला.
फिल्डर आहेत मध्ये मिड विकेटला. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर आता या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी अक्षय सुरेकरची तुम्हाला बघायला मिळते. चांगली सुरुवात जानूस पोडिताडे संघासाठी. सेकंड ओव्हर दैवत वेलेकर टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवर येतोय. कॅप्टन ऑफ जानूस पोडिताडे. सामना करेल बॅटर संदेश. अक्षयनं चांगली सुरुवात केली आहे. स्वीप केला. बॉल हवेत होता आणि चांगला प्रयत्न केला त्या ठिकाणी झेल घेण्याचा. ऋतिक तेथे सज्ज होता. एकच धाव त्याही ठिकाणी मिळेल. चांगला कॉन्फिडन्स, चांगला आत्मविश्वास सध्या तरी जानूस पोडिताडे संघातील सर्व क्षेत्र रक्षकांचा तुम्हाला बघायला मिळाला आहे. समोर किती मोठा संघ आहे, समोर कोणता खेळाडू आहे याचा विचार न करता आपण काय करू शकतो या ताकदीनं तुम्ही मैदानामध्ये उतरा, तुम्हाला यश मिळेल. आणि सध्या तरी यशस्वी कामगिरी गोलंदाजांच्या वतीनं राहिली. विकेट भलेही मिळाली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण सध्याच्या घडीला पाहतोय. राउंड द विकेट. ऑन द राईट्स लॉफ्ट केलाय. सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. त्याच फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि ती बॅटिंग आता त्याच्या वतीने पाहायला मिळाली आहे. कारण संदेश थोडासा चाचपळताना दिसलाय या मॅच मध्ये, म्हणून आता जबाबदारी सूरजला घ्यावी लागेल आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ करतोय. पुन्हा जागा मिळाली आहे. पुन्हा बॉलला उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना आणखी एक चौकार. बॉलच्या मेरिटवर खेळताना दिसलाय. क्लास झळकलाय या दोन्ही फटक्यांमध्ये. पुन्हा जागा बनवली आहे. इनसाइड आउट. आता क्षेत्ररक्षकाला निवडलं. एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय गोरसेबी संघाला. ऋषभ पवार मैदानामध्ये एंटर होतोय. चांगली इनिंग चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये आपल्याला बघायला मिळाली होती ऋषभच्या माध्यमातून काल्हेरच्या क्रीडांगणावर, परंतु आता त्याची पुनरावृत्ती या क्रीडांगणावरही त्याला करावी लागणार आहे. सूरज आउट झाला आणि बघा पहिल्या मॅच मध्ये एकही खेळाडू बाद झाला नव्हता. आता मात्र इथून दैवत वेळेकरला सफलता मिळालेली आहे. लागोपाठ 2 चौकार आले, परंतु त्यानंतर कमबॅक त्याने केलाय. राउंड द विकेट. आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल देखील डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये
हवी तशी कामगिरी चांगली करता आलेली नाहीये बॅटिंग करत असताना भूमी 11 गोरसे बीला. पुन्हा कोदात टाकलेला बॉल अक्रॉस निघत असताना आणखी एक निर्धाव. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 15 धावा. हर्षद पुढचा बॉल राईट अमोद द विकेट. थर्ड ओव्हर मध्ये आले आणि पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करत असताना एकच धाव. चला वेळ आता कमी घ्या टीम जानूसपोड इताडे कृपया. यानंतर आणखी एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला षटक कंप्लीट करावे लागतील. हर्षद वेलीकर पुढचा बॉल स्वीप केला फुल टॉस वर घेत असताना खाली क्षेत्र आहे स्क्वेअर लेगला बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. गुड शॉट. चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय ऋषभच्या बॅटमधून आणि या 4 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 20 धावा 20 रन्स ऑन द बोर्ड. हर्षद पुढचा बॉल यावेळेला पुन्हा ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न कीपरकडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि पंचांचा बाईचा इशारा येतोय. ही अतिरिक्त धावसंख्येमध्ये आता वाढ होणार आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 21 आकड्यावर तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. सतत तरी चांगला कंट्रोल दाखवलाय जानूसपोड इताडे संघानं. आज सकाळच्या सत्रापासून मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण पाहतोय. हे प्रेम खऱ्या अर्थानं जय बजरंग पावर शेलार चषकावरती बघायला मिळालं. आदरणीय सतीश भोईर साहेब संदीप गरज साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओ क्लीन बोल्ड अराउंड लेग त्रिफला उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन धक्का लागतोय. आणखी एक भूमी 11 गोरसे बी संघाला संदेश केने बॅक टू डग आउट.
असं नाहीये. आणि हे पहा आमचे मान्यवर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं वेलकम असेल. संदीप खरत साहेब, त्यानंतर सतीश भोईरजी, नागेश वारगडे, दिवेश भोईर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि इतर मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतात. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर मंडळी, त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ शेलार गावातील फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. हर्षद वेळेकर, ओ हो हो हो, अनदर गुड बॉल, क्लीन बॉल, वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का. किशोर मुकादम बॅक टू डग आउट. भूमी 11 गोरसे बी संघ बॅकफुटला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय खेळ केलाय जानू स्पोर्ट इताडे संघानं. आज महाराष्ट्रातील नामवंत संघ त्यांच्या समोर आहे. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो, मी आजही सांगतो, कालही सांगितलं, उद्याही सांगेन की क्रिकेटमध्ये कोणीच मोठा नाही. ज्या वेळेला तुम्ही तुमचं खेळ कराल, पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, या गोष्टीला महत्व नाही. तुम्ही मैदानात काय करता याच गोष्टीला महत्व आहे. आणि या दृष्टीनं जग तुमच्याकडे पाहत असतं. आणि आज मैदान मारण्याची तयारी केली आहे ती जानू स्पोर्ट इताडे संघाच्या खेळाडूंनी. 3 ओव्हरमध्ये 21 धावा आतापर्यंत खर्च केलेत. आदरणीय गजानन भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन. नयन भोईर यांचे पिताश्री आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल त्यांना की आपण मंचावरती यावं. चौथं षटक दैवत वेरेकर बॉलिंग मार्कवर. ओहो, दैवतचा पहिला बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. पाटमोरी धावत असताना, परंतु इथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना 22 वर. दैवतनं दुसरं षटक हाताळलं होतं. 8 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याला मिळाली होती. आणि तदनंतर आता पुन्हा कॅप्टन स्वतः जबाबदारीने खेळ करतोय. या मैदानाचा आपण मित्रांनो विचार केला, जर ही वॉल आहे आणि त्याच्यावर ही सर्व पेंटिंग तुम्ही पाहताय, खेळाडूंच्या प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळतात. ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर देवी आणि मंडप डेकोरेटर्स, जय बजरंग पावर शेलार चषक. आणि याच्यासाठी आमचे नितेश कोरडे यांची कमाल मेहनत होती. आणि काय फटका, स्विंग केला ऑन साइडला बॉल मिड विकेटच्या पलीकडे. मेघराजची ताकद त्यानं झोकली आहे. बॉलला पाठवलं सीमा पार. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. षटकार त्या ठिकाणी आल्या. पुढचा बॉल दैवतचा, यावेळेला पूल केला अक्रॉस लाईन. फटका मिड विकेटच्या दिशेनं. हा पामना एक्झिक्यूट करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हेजिटेशन थोडंसं बघायला मिळालं आणि फक्त एकच धाव. आता मेघराज आणि ऋषभ या दोघांना पार्टनरशिप करावी लागेल. नुकतंच दीपक शिरोद्रे, त्याचबरोबर कल्पेश शिरोद्रे आणि कामेश म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत असेल.
स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे निघून चालल्यात, दोन दोन क्षेत्ररक्षक धावतात बॉल मागे, हा बॉल थांबणं कठीण आहे आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या येतात नशिबाच्या धावा. भूमी 11 जय बजरंग गोरसे बी साठी 4. हुक करायचं होतं खरं तर, परंतु हा बॉल सरळ निघून गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा चौकार आणि या चौकारानं धावा झाल्या धावफलकावरती 33. धावांसाठी संघर्ष होतोय फलंदाजांचा. रिवर्सचा प्रयत्न केला, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता ऋषभचा. ऋषभ आताही अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. रुपेश वारघडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावातील असा एकही व्यक्ती नाहीये की जो आज या स्पर्धेला भेट देताना दिसत नाहीये. प्रत्येक जण आम्ही शेलारकर आयोजित, कारण त्यांना माहिती आहे की शेलारकरांची स्पर्धा आहे आणि सर्व गावाचं मी म्हणेल हातभार कॉन्ट्रीब्युशन. कटर, चांगला कटर पाहायला मिळाला आणि याचबरोबर चौथ्या षटकाचा खेळ संपन्न. दैवतनं 2 षटकांचा स्पेल या ठिकाणी समाप्त केला. 2 ओव्हरमध्ये 21 धावा खर्च करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34ला 3. भूमी 11 जय बजरंग गोरसे बी. तब्बल 19 धावा या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आल्या. 2 ओव्हरीने 19 धावा खर्च केल्या दैवत वेलेकरनं. हे सध्या तुम्ही मान्यवर कक्ष पाहू शकता. या ठिकाणी विराजमान झालेले आमचे सर्व सन्मान्य अतिथी या स्पर्धेचा आनंद घेत असताना अंतिम तुषार फुटाणकर शिव ग्राफिक्सचे त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आदरणीय तुषार फुटाणकर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लास्ट ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी जीतू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राऊंड द विकेट. जीतूचा पहिला बॉल, पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी बॅटची कडा घेत असताना बॉल मागे निघून गेला. फाईन लेग आणि थर्डमॅनचा फिल्डर बॉल अडवणार तोपर्यंत वेळ होती 3 धावा पूर्ण करण्याची. सर्व काही सुरळीत चालू आहे, परंतु आता काही चुका मागच्या ओव्हरपासून आपल्याला बघायला मिळाल्या. जेथे 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा खर्च करण्यात आल्या आणि या 3 धावांनी स्कोर आता पुढे गेलाय. ते धावफलकावरती 37 धावा 37. 5वं षटक यावेळेला मार्गस्थ आहे. 5th ओव्हर इन अ प्रोग्रेस 37 ऑन द बोर्ड नाव. लॉस ऑफ 3 विकेट. अल्पेश वारघडे यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली, आपलं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक वर्षी मोफत पाण्याची व्यवस्था अल्पेश वारघडे अक्षरा वॉटर सप्लायरच्या माध्यमातून करत असतात. आपलं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. फुल टोल वसूल केलाय. मिड विकेटच्या पलीकडे बॉल. 6 धावा षटकार. मनपूर्वक स्वागत. आणि ते सिक्सर आलाय. आज खरं तर पाहुण्यांची रेल शेल आणि आता गावातील बरेचसे पाहुणे तुम्हाला बघायला मिळतील. याचं कारण काय, तर यानंतर शेलारकर जय बजरंग पावर शेलार संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. जीतूच्या विरुद्ध सिक्सर आलाय, परंतु जीतूचा कमबॅक. धावसंख्या धावफलकावरती 43. जॉनुस्पोर्ट इताडे संघाने आतापर्यंत चांगला खेळ साकारलाय, थांबवले. जय बजरंग गोरसे बी सारख्या बलाढ्य संघाला 43 धावा धावफलकावरती आहेत.
हे मान्यवर कक्ष नुकतंच मोठ्या प्रमाणात मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वो बाउन्सर वेगानं बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे 44 आकड्यावर. 44 रन्स. स्पर्धेतील तिसरा दिवस आणि यशस्वीरित्या तिसरा दिवस देखील संपतो. याचं कारण प्रत्येकी संघाने प्रत्येकी खेळाडूंनी खूप चांगली साथ दिली आजच्या मॅचेससाठी. पुन्हा खाली राहणारा बॉल या विकेटमध्ये डबल बाउन्स पाहायला मिळाला. या अगोदर चर्चा सुरू होती की विकेट विषयी टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवर कधी कधी बॉल एकाएक खाली राहतो आणि एखादा स्पॉट असा आहे की शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळतो. डबल बाउन्सवर नजर बसवणं सेट होणं थोडं कठीण पडतं फलंदाजासाठी. मेघराज पूल केलाय. शॉर्ट ऑन पूलचा फटका समोर. थोडासा फोर्स पाहायला मिळाला फटक्यामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तर चांगलं राहिलं, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. या 2 धावांनी स्कोर पुढे गेला. धावसंख्या धावफलकावरती 46. शेवटचा एक चेंडू डावातील शिल्लक आहे. 46 धावा. आतापर्यंत चांगला कंट्रोल दोन्ही टीमच्या बाजूने चांगलाच खेळ पाहायला मिळाला, कारण अंडर 10च्या एव्हरेजनं धावा जर का खर्च करणं गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी ते एक चांगलं मानलं जातं. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आतापर्यंत मी म्हणेल 50च्या आतमध्ये ठेवलंय. ज्या टीमनं नानकर सारख्या बलाढ्य संघासमोर 74चं लक्ष दिलं, त्याच गोरसई बीला आता इताडेकरांनी 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केलाय 5 षटकांमध्ये. शेवटचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चांगला बाउन्स इथे मिळाला आणि इथे एक्झॅक्ट काय घडलंय पहा. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि याचबरोबर धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या सहाय्यानं आता 50वा 51 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. थँक्यू सो मच डीजे. आणि शेवटच्या बॉलवर चौकार आला. धावा झाल्या धावफलकावरती 50. 51 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता जानूस्पोर्ट इताडे संघाला. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे, परंतु तो खेळ त्यांचा आज चांगला पाहायला मिळालाय. मान्यता वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय दिनेशजी वारगडे आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन देखील झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वतः 40+ क्रिकेटही खेळतात सध्या आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. VIP डायचं दृश्य आणि पहिल्या सत्राचा आपण जर का विचार केला तर 50 धावा संदीप घरे त्यांनाही तुम्ही पाहू शकता. जय बजरंग पावर शेलार या संघाचे करते धरते टी शर्ट ही त्यांच्या माध्यमातून सातत्याने येत असतात. सतीश भोईर यांना देखील तुम्ही पाहू शकता. आम्ही शेलारकर नावातच भरपूर ताकद आहे आणि प्रत्येक गावातील शुभम भोईर यांना देखील तुम्ही पाहता सध्या या सामन्याचा आनंद घेताना. जय बजरंग पावर शेलार चषक आणि सतीश भोईर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि सोबतच तुम्ही पाहता दीपक शिरोद्रे, त्याचबरोबर कल्पेश शिरोद्रे आणि कामेश म्हात्रे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये थोडासा आपण बदल करणार आहोत आणि ऐकूया पुन्हा एकदा मोनिश पाटील सरांचा आवाज. थँक्यू.
दिनेशजी भोईर साहेबांचा इथे शुभागमन झाला. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्मान्य गजाननजी भोईर साहेबांचा देखील इथे शुभागमन झालं, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्मान्य मनोजजी माळवी साहेब यांचा देखील इथे शुभागमन झालाय. आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण VIP डाईज वर बस आहे. आपण पाहतोय शेलारकर आयोजित जय वर शेलार चषक 2025 दैदित्य दिनेशजी वारगडे साहेब यांना देखील आपण पाहतोय, हे देखील जॉईन झालेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय, मान्यता वॉटर सप्लाईज, भरपूर मोठं नाव आहे. वेलकम बॅक, सहर्ष स्वागत आहे. टार्गेटचा जर विचार केला तर धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या 50 आणि 51 धावांचा वन आहे. आणि 51 धावांचा वन पार करण्याकरिता जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडनं साहिल आणि नवनाथ ही जोडी आपण ओपनिंग पॅर्स मध्ये आघाडीची पारंपरिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग ट्रॅकवरती फ्रंटलाईन बॉलर गोरसई बी संघाकडनं सूरज तयार. मागच्या मॅच मध्ये फार वेगाने धावा बनवलेले पण इथे थोड्या कमी दिसत आहेत. पण पाहूयात आपण सुरुवात कशी होती. पहिला बॉल पायावरती आहे, बरोबर 3 स्टंप मध्ये सापडलाय. आणि त्यानंतर पंचांचा इशारा, फिंगर अप, फलंदाज बाद. पहिला धक्का देताना समोरच्या संघाला 50 जावा आहेत. 51चा पाठला करायचा आहे. मी म्हणेन की सुरुवातीला अर्ली विकेट्स पडले तर हा टोटल भरपूर मोठा आहे, कारण की प्रतिषटकाच्या पाठीमागे जवळपास जर बघितलं गेलं तर 10.10चा अवरेजने 10 ते 11चा अवरेजने धावा फलकावरती बनवायच्यात. त्यामुळे सुरुवातीच्या अर्ली विकेट्स भरपूर इम्पॅक्ट करतील दोन्ही संघांकरिता. सुरुवातीला विकेट पडला तर मग मॅच थोडी फसताना दिसेल. जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडे बॅटिंग आहे जरूर, बॅटिंग लाईनअप मध्ये दमकम आहे जरूर, पण धक्के सुरुवातीला पडले तर मग मिडल ऑर्डर्सवरती दबाव येईल आणि तो दबाव जर आला तर मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढू शकतं. त्यामुळे गोरसई संघाला देखील माहिती आहे की सुरुवातीच्या अर्ली विकेट्स इम्पॅक्ट करतील, काम करून जाईल. आणि सूरजला पहिल्याच बॉलवरती विकेट आल्या. ऋतिक आलेत नवीन बॅटर क्रमांक 3 वर. सूरज तयार. पुन्हा एकदा स्टंप मध्ये टाकायचा प्रयत्न, हलक्या गतीने चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केला. उचलला जाईल बॉल, फेकी करेपर्यंत फेकी देखील चांगली झाली. एक सिंगल आणि सिंगलने खातं उघडलं. 51चा पाठलाग करताना पहिला श्री गणेशा धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 1 आकड्यावरती. 2 चेंडू फेकून झालेत. 1 विकेट गमावताना 1 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एका बाजूने जय बजरंग गोरसई बी संघ तर दुसऱ्या बाजूने जानू स्पोर्ट्स इताडे संघ. ऑप्शनच्या बाहेर इनसाइड आउट, समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका, धमाकेदार सिक्सर पाहायला मिळेल. वाह, काय सुरुवात झाली आहे. सिक्सरने सुरुवात केली आहे बॅटर नवनाथने. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, हा पहा पिक केला बरोबर. आणि त्यानंतर बॅटचा फ्लो स्विंग चांगला होता आणि त्याच्याचमुळे बॉल पाठवला गेला सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफला क्लिअर करताना धावा 6 आल्या. 7 धावा फलकावरती आहेत. 3 चेंडू फेकून झालेत. विकेट, सिंगल, 6 असं समीकरण आतापर्यंत. सूरज पुन्हा एकदा तयार. लेग सम सोडून जाणारा हा बॉल, पण
स्पर्श होऊन गेला पायाला आणि म्हणून अंपायर म्हणतात की हा डॉट बॉल आणि निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस फळकावरती 7 धावा पाहतो. एक विकेट गमावताना 51चा रन चेस सध्या तरी आपण मैदानामध्ये जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडनं आपण पाहतोय. भरपूर मोठी नावं आहेत इताडे संघाकडनं जर बघितलं गेलं तर. दैवत वेलेकर या संघाचा करता धरता कॅप्टन आहे. वेगाने धावा तो देखील बनवू शकतो आणि भरपूर मोठी नावं आहेत. पुन्हा स्ट्रेट बॅटने खेळायचा होता. टॉप एज लागली. सूरज स्वतःचा फॉलो थ्रू सोडेल. कॅच कंप्लीट करतोय. धक्का क्रमांक दुसरा. अजून एक विकेट या षटकामध्ये. बॉलर पुन्हा तयार. ड्राईव्ह करायचं होतं. बॅटच्या भरपूर क्लोज न बॉल गेलाय. त्याच्यामुळे एक्सप्रेशन आपण मैदानामध्ये पाहिलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ओ हो भरपूर जवळनं बॉल गेला. एक्सप्रेशन आपण तेच पाहिले. सूरजला देखील ठाऊक होता की बॅटची एज लागली असते तिकडे, पण षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. सक्सेसफुल षटकाचं समाप्ती पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल 2 विकेट घेताना 7 धावा दिला सूरजने. कमालीचं षटक राहिलं. एक सिक्सर जरूर आला, पण सिक्सर आल्यानंतर नवनाथने त्याची पारी मोठी नाही करता आली त्याला. माघारी तो देखील परतला गेला. साहिल परतले. ओपनिंग पेअरचे दोन्ही बॅटर परतलेत. सन्मान्य दिनेश भोईर साहेब, लिजन क्रिकेटर शेलार गावसे, त्यांचा इथे शुभागमन झाला. मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करतो की आपण या ज्यांच्या माध्यमातून आपण हे या स्पर्धेची एडिटिंग पाहिली होती. सुंदर सिनेमॅटिक शूट्स घेतले होते. वीरू भोईर यांच्या माध्यमातून आपण ही एडिटिंग पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं वर्क करतायत. डेली अपडेट्स त्यांच्या स्किल्स मधून. म्हणतात ना की माणसामध्ये स्किल्स असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे स्किल्स असतील तर मग तुम्हाला आजच्या जीवनामध्ये मरण नाहीये आणि तेच पाहायला मिळालंय. भरपूर चांगली एडिटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तुम्हाला अशा प्रकारची एडिटिंग जर करायची असेल तर वीरू भोईर, वीरू07 यांना तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. इथे पहा, हवेमध्ये बॉल, उंची जास्त, लांबी डिस्टन्स नाही मिळालं. आणखी एक धक्का मिळेल. षटक क्रमांक दुसरं. कपिल आले. डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट. पार्टनरशिपची गरज आहे. मैदानामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. 7 वरती 3 अशी परिस्थिती पाहतो. षटक दुसरं चालू आहे. कपिलला पाहतो बॉलिंग करत असताना. पहिला डॉट बॉल, मग त्यानंतर कपिलने विकेट मिळवला. 7 वरती 3.
अशी सध्याची परिस्थिती. जानू स्पोर्ट्स इताडे संघ संकटाच्या घेऱ्यामध्ये सापडलाय. बॉलिंग चांगली झाली. इताडे संघाची बॉलिंग लाईनअपने चांगली कमाल केली, कारण की गोरसई सारख्या बलाढ्य संघाच्या बॅटर्सला थांबवलं होतं, पण बॅटिंग लाईनअप तितकी धारदार नाही दिसलेली अजूनपर्यंत. पण अजून वेळ नाही गेलेली. दुसरं षटक चालू आहे. दैवत आल्या आल्या रिव्हर्स करायचं होतं आणि त्यानंतर हा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आहे. कपिल चाणाक्ष गोलंदाज आहे. कपिलकडे वळण दोन्ही आहेत. ऑफ कटर, लेग कटर, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, सगळ्या काही करू शकतो. व्हेरिएशन भरपूर आहेत त्याच्याकडे. अचानक सरप्राइझिंग यॉर्कर देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण त्याच्या अगेन्स्ट खेळताना मग तितक्या चाणाक्ष पद्धतीने खेळावं लागेल. ज्यावेळेस रिलीज होतो बॉल त्यावेळेस त्याचा हँड रीड करावा लागेल. डॉट विकेट डॉट. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट मिळवला त्याने. 7च आकड्यावरती धावसंख्यात. बॉल तयार. स्टंप मध्ये आला होता. अपील जोरदार आहे. अंपायर नाही म्हणतील, कारण की मिसिंग लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल यॉर्कर बॉल होता. आणि त्याच्यानंतर जर बघितलं, हो भरपूर चांगलं डिसिजन, भरपूर लांबून हा लेग स्टंपला भरपूर सोडत होता बॉल, आणि त्याच्याचमुळे अंपायरचा डिसिजन आपण जर बघितला गेला तर सेफ असेल. बॅटर त्यांनी पसंती नाही केली. ती अपील जी केली होती त्या अपीलला पडताळून लावलं गेलं. चांगला डिसिजन. 4 चेंडू फेकून झालेत, एकही धाव नाहीये. 5वा बॉल लॉफ्ट केलाय. हवेमध्ये उंचीवरती आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि कॅच पकडली जाईल. या संघाचा बलाढ्य मजबूत खेळाडू अर्थात दैवत वेळेकर माघारी परतेल. सचिन दादा, अशा सिच्युएशन मध्ये जिथे विकेट पडतात एका पाठोपाठ डबल सिंगल्स गरजेचे आहेत मोठे फटके खेळण्यापेक्षा, कारण की बॉलर जेव्हा ट्रॅकवरती येतात त्यांचा ट्रॅक डबल सिंगलने तुटतो. ते करणं गरजेचं होतं. कुठेतरी प्रत्येक येणारा बॅटर मोठा फटका मारायला स्टार्ट चांगला झाला होता, कारण की पहिल्याच बॉलवरती विकेट आलेला, त्यानंतर एक सिक्सर लागला होता. सो ट्रॅक जो होता तो तुटण्याच्या पोझिशनवरती आलेला, पण त्यानंतर पुन्हा मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट बॅक टू बॅक पडत गेले, आणि त्याच्याचमुळे परिस्थिती आता बदलत चालली आहे. 4 विकेट आहेत, 7च धावा आहेत. पहिल्या षटकात सूरजने 7 धावा दिलेल्या, पण कपिलने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, एकही धाव दिलेली नाहीये. विकेट प्लस मेडनवर होईल का पाहावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल. कपिल पुन्हा तयार. लास्ट बॉल बाहेर निघाला. लेग ब्रेक बॉल होता हा, आणि त्याच्यानंतर विकेट प्लस मेडन ओव्हर कपिलच्या माध्यमातून. जर हे षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या कपिल करिता. 2 विकेट त्याने मिळवले, एकही धाव दिली नाही. कमालीची बॉलिंग राहिली. ज्या बॉलिंग करिता कपिलला ओळखलं जातं तेच पाहायला मिळालं पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचा डावामध्ये जर बघितलं गेलं तर 51 धावांचा पाठलाग करताना धाव फळकावरती धावा 7 आहेत, जिथे विकेट गमावले 4. दरम्यान 40 प्लसचे खेळाडू सन्मान्य निमेशजी शेलार, लिजंड खेळाडू आहेत शेलार संघाचे, त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील VIP डाईस वरती असं नसतं व्हायचं. त्यांचे चिरंजीव देखील त्यांच्या सोबत आहेत. आणि त्यांच्या समवेत सन्मान्य अक्षयदादा देखील आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. फळकावरती धावा पाहतोय. 2 षटक समाप्त झाले. 7 आकड्यावरती षटक क्रमांक 3 किशोर मुकादम. 3ही बघा, 3 टॉप ऑर्डरचे बॉलर्सचा विचार केला तर पहिला सूरज, मग त्याच्या पाठोपाठ जर बघितलं तर दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला कपिल दिसले, आणि आता तिसऱ्या षटकामध्ये किशोर आलेत. 3ही बॉलर तितक्याच साक्तीचे आहेत. बॉलिंग अटॅकला फेस करण्याकरिता तुम्हाला तितक्याच कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल. बघा, प्लॅनिंग्स बनवणं आणि प्लॅनिंग्स योग्य पद्धतीने एक्झिक्यूट करणं हे 2 वेगवेगळे भाग असतात. प्लॅनिंग्स तुम्ही बनवू शकता, पण बनवलेल्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट प्रॉपरली करता का हे पाहणं गरजेचं आहे. पण सध्या तरी टीम जानू स्पोर्ट्स इताडेचे ते प्लॅनिंग्स इतक्या ताकदीचे दिसले नाहीयेत. तिसरा षटक चालू झाले. 9 धावात.
पुल केलाय. ऑन साईडला मिड विकेटला बॉल आहे. एक टप्पा बॉल उचलला जाईल. फेकी केली जाते वेगाने आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं तर रनआउटची देखील संधी आहे तिकडे आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद. सन्माननीय नवनाथजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झालं. सचिन दादा आमचे आहेत, त्यांचे पिताश्री आहेत, त्यांचा इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दहा वरती 5 अशी परिस्थिती. पुढचा बॉल समोर खेळायचा होता. स्ट्रेट बॅटने हवेमध्ये बॉल जज केला जातोय. प्रयत्न केले पण एक टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे परतला गेला. धावा 4. भरपूर वेळानंतर आलाय चौकार. ती 14 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला. तर या फटक्यांची गरज आहे. अशा प्रकारच्या धावा आल्या तर मॅच बनताना दिसेल. तिसरं षटक चालू आहे. 51चा पाठलाग करताना 14 धावा झाल्यात आतापर्यंत. लॉफ्टेड फटका. ओ हो सुपर पिक केलं भरपूर लवकर आणि धावा 6. चौकारानंतर येणारा हा षटकार. तिथे क्षेत्ररक्षक होते, सगळ्यांनी गमावलं. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेल्या 20 आकड्यावरती. या षटकात धावा आल्या. पुल करायचा प्रयत्न होता. अंपायर्स वळतील. अंपायरचा इशारा तो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 21. इताडे संघाची गाडी पुन्हा ट्रॅकवरती आली आहे की काय? किशोर मुकादमच्या अगेन्स्ट हल्ले चढवलेत. ड्राईव्ह केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉल उचलतात. फेकी करेपर्यंत सिंगल आणि एका सिंगलने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 22. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. हर्षदने ती गाडी रुळावरती आणायचं काम केलं. 13 चेंडू 29 ची गरज. मॅच दूर नाहीये, मॅच जवळ आहे. 5 विकेट गेलेत जरूर, पण ज्या पद्धतीने हर्षद बॅटिंग करतायत, हे दोन्ही बॅटर्स इकडनं पार्टनरशिप केली तर मी म्हणेन की मॅच फिनिश करू शकतील. स्लोवर गती कमी केली. सुरुवातीला मन बनवलं होतं मोठा फटका करीता, पण जसं पिक केलं की चेंडूची गती कमी आहे, बॅट थांबवली आणि त्यानंतर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेतली आणि एका धावेने षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये धाव फलकावरती 51चा पाठलाग करताना 23 बनवल्यात. थोडे जास्त एफर्ट टाकून आता 12 मध्ये 28 बनवायच्यात. पहिल्या 3 षटकामध्ये विकेट गमावले 5. 23 धावा फलकावरती आहेत. 12-28 ची मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. गुरसई संघाचे भरपूर चेहरे अनुपस्थितीमध्ये असल्यावरती देखील गुरसई संघ चांगला परफॉर्मन्स देते. म्हणजेच एक गोष्ट आपण जरूर बोलू शकतो गुरसई संघाबद्दल की येणारा फ्युचर देखील त्यांचा ब्राईट आहे. बघा वेगवेगळे नवीन चेहरे त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण पाहतोय की दरवर्षी एक नवीन चेहरा घडवला जातोय, नवीन चेहरा आणला जातोय. आणि मी ऑलवेज एक गोष्ट बोलतोय ना की त्याच गावाचा ग्रामीण क्रिकेट उदयास येईल ज्या गावामध्ये तुम्ही जितके जास्त यंगस्टर्स बनवाल. जेवढे यंगस्टर्स बनतील गावामधून तेवढा तुमचा क्रिकेट येणाऱ्या भविष्यामध्ये ताकदीचा असेल. रिव्हर्स करायचं होतं अटेम्प्ट, बाहेर निघाला टप्पा पडल्यानंतर. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 4 घेऊन सेकंड लास्ट ओव्हर कपिल. 11-28 ची मॅच. डॉट बॉल पासून सुरुवात केली. याआधी कपिलने विकेट प्लस मेडन टाकली होती आणि आता देखील पहिले 2 डॉट म्हणजे लगातार जर बघितले गेले तर कपिलचा हा 8वा डॉट बॉल आहे. या आधीच्या षटकामध्ये 6 डॉट बॉल फेकलेत त्यांनी आणि आपल्या स्पेलचं हे दुसरं षटक हाताळण्याकरिता लगेचच कपिल आलाय. फास्ट ओव्हर कंप्लीट करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील मेडन ओव्हर हाताळली. क्या बात आहे.
बाहेर निघाला बॉल, कडेला लागलाय आणि या स्पर्धेमध्ये कपिलच्या अगेन्स्ट येणारी पहिली धाव आहे. एक सिंगल कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचला गेला 24-24 आकड्यावरती. 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायच्या धावा 27. मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे. स्पेशली हर्षदला अटॅक करावा लागेल. हर्षद स्ट्रायकर एंड वरती प्रयत्न जरूर केला, पुल करायचा होता तिकडे, डायरेक्ट हिट झालाय. एक धाव तर बनवल्या, दुसऱ्या धावेचा पलटवार आहे. हर्षदला स्ट्राईक हवी आहे, नॉन स्ट्राईक रेडला धोका आता, पण 2 धावा इझिली मिळतील. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात, जो डायरेक्ट हिट झालाय त्याचा करिता चेक करूयात. जर डायरेक्ट हिट झाला असेल तर मग विकेट मिळेल, धावी नाही मिळणार. पण डायरेक्ट हिट जेव्हा झाला तेव्हा क्रीज मध्ये बॅटर आले नसतील तर मग 2 धावा मिळतील. स्ट्राईक हर्षदकडे देखील असेल. फेकी डिरेक्टली झाली आहे, क्लोज इन्काउंटर आहे. पण आता चेक केलं जाईल की जेव्हा बॉल यष्टांवरती लागला, बेल्स उडाल्या, तेव्हा ती बॅट क्रीज मध्ये आले का. हा पहा, पाठी खेळायचा प्रयत्न केलेला, शरीरावरती बॉल लागलेला, फेकी क्विक झाली आणि त्यानंतर बॅट जवळ आली आहे, बॉल देखील यष्टांच्या जवळ आहे, पण बेल्स उडला तेव्हा बॅट पोचली का. आउट आहे. OUT, धावच नाही मिळणार. जितेश माघारी परतले गेले. हर्षद नॉन स्ट्रायकर एंड वरतीच असतील. नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंड वरती जाईल. विजयाकरिता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 8 चेंडू आणि 27 ची गरज आहे. आठ मध्ये 27 बनवायचं तर रनआउटच्या माध्यमातून मागचा विकेट गेला. 27 धावांची गरज आहे अजूनही देखील. स्टार्टच चांगला मिळाला गोरसे बी संघाला. सुरुवात चांगली झाली. म्हणतात सुरुवात चांगली तर मग शेवट चांगला होऊ शकतो आणि ती सुरुवात ताकदीची पाहायला मिळाली. ताकदवान सुरुवात पाहायला मिळाली. साईनाथ आलेत नवीन बॅटर. सेट होण्याकरिता आता वेळ देखील घेऊ शकत नाही. पहिलाच बॉल साईनाथ फेस करत असताना डॉटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा शफल होणं, पद्धत तर दाखवणं गरजेचं आहे. कारण की वारंवार कपिलच्या माध्यमातून लेग ब्रेक, लेग कटर बॉल, बाहेर निघणारे बॉल येतात. त्यामुळे चेंडूच्या मेरिटला ओळखणं गरजेचं आहे. लेंथ पिक केली तर मग अटॅक तुम्ही करू शकता. पण अशा जागेवरती, एका जागेवरती उभं राहून अशा प्रकारे तुम्ही ऑन साइडला आडवा पट्टाने जर खेळायचा प्रयत्न केला, स्पेशली बाहेर निघणारे चेंडू जरी बॅटला कनेक्ट झाला तरी तो एका उंचीवरती जाईल, अदरवाईज एखादी एज लागेल. मोठे फटके नाही येऊ शकत मेरिट पर्यंत नाही बॅट पोहोचली तर. आणि तेच पाहायला मिळालं या षटकामध्ये. कपिलने अवघी एकच धाव दिली. या आधीचं षटक मेडन पाहायला मिळालं होतं. त्या आधीच्या मॅच मध्ये देखील मेडन षटक त्याने हाताळलेला. सो आतापर्यंत टोटल या स्पर्धेमध्ये कपिलने 3 षटकं हाताळलेत आणि 3 षटकामध्ये एकच धाव त्याने खर्च केली. भरपूर चांगली बॉलिंग कपिलचे पाहायला मिळाली. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि आता 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. आता दिल्ली थोडी दूर आहे असंच म्हणावं लागेल. हा पहा टीव्ही स्क्रीनवरती 6-27 इक्वेशन. हे प्रेक्षक आमचे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सगळे इथपर्यंत पोहोचलेत आणि सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवरती आपण सगळ्या प्रेक्षकांना पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती दिशांत आलेत. पहिलाच बॉल खोलवा टप्पासा होता. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल आहे. अडवायचा प्रयत्न जरूर झालाय. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि इझिली 2 धावा देखील मिळतील. पहिल्या बॉलवर त्याला 2 धावा. त्यामुळे आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर इकडनं 5 चेंडू आणि 5 मध्ये 25 धावांची गरज आहे. 5-25, 4 सिक्सर जोडावे लागतील. 4 जोडायचे आहेत पण इथे डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला. पुन्हा एकदा कटर बॉलचा वापर. गतीमध्ये मिश्रण खूप चांगले केलंय सर्व गोलंदाजांनी. स्पेशली विकेट आलाय.
4 मध्ये आता 25 बनवायचे आहेत. विकेटाला हर्षद माघारी परतले गेले आणि आता नवीन बॅटर अक्षय. पाठची हलकी एज लागलेली, त्याच्यामुळे हा विकेट पाहायला मिळाला. चला, जय बजरंग पॉवर शेलार आपण तयार राहायचं. यानंतर विजेता संघाच्या अगेन्स्ट 2 हात करताना घरच्या मैदानावरती संघ दिसेल. नो बॉल, अंपायरचा इशारा, इट्स नो बॉल. आणि या नो मध्ये जर बघितलं गेलं तर 1+ रनआउट, एक नोची धाव असेल आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. सो अजूनही मॅच जिवंत आहे. 4 चेंडू आणि विजयाकरिता आता 24 धावांची गरज बाकी राहील. आणि येणारा बॉल फ्रीडचा देखील आहे. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की सुरुवातीला जर बघितलं गेलं तर जेव्हा गोरसई संघ बॅटिंग करत होते, पहिले 3 षटकांमध्ये आपण नजर टाकूया, जिथे अक्षय, दैवत आणि हर्षद याने पहिले 3 षटक जे हाताळले ते भरपूर चांगले. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये दैवतने 8 दिल्या, मग पुन्हा हर्षदने 6 दिला. दैवत चौथ्या षटकामध्ये जेव्हा आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळायला आलं तेव्हा 13 धावा. जितेश थोडे महाकडे गेले, 15 धाव्यांचं षटक राहिलं. ओ लॉफ्टेड फटका, लांबनं खेचून मारलाय, उंचीवरती बॉल आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. फ्री हिटचा बॉल देखील होता. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. 3 मध्ये 23 बनवायचे आहेत आता. स्टेप आउट केलंय आणि त्यानंतर डॉट बॉल, धाव चेंडू आला. शेवटचे उर्वरित आता 2 चेंडूंचा खेळ बाकी राहील. 28 धावा बनवल्या दुसऱ्या डावामध्ये. सुरुवातीला विकेट मिळाले. सूरजने विकेट पासून सुरुवात केली, त्यानंतर कपिलचं चांगलं षटक पाहायला मिळालं. मेडन ओव्हर आली. तिकडे मॅचचे पासेस बदलले गेले. वाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव, अतिरिक्त धावेने धाव फलकावरती धावा देखील वाढतायत. जाऊन पोहोचला 29, 29, 2 मध्ये 22. सेकंड लास्ट बॉल. सॉफ्ट हँडलने खेळलाय, अगदी हळुवारपणे खेळलाय आणि बॉल चाललाय कव्हरच्या रिजन मध्ये. 4 धावेंकरिता चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. एका चेंडूचा शेवटचा अंतिम औपचारिकताच राहिली. चांगल्या पद्धतीने खेळला होता हा बॉल. शेवटचा अंतिम बॉल आता. अंतिम बॉल पुन्हा टाकावं लागेल, कारण की अंपायर इशारा करतायत वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते. त्यामुळे हा बॉल टाकण्याकरिता पुन्हा प्रयत्न करावे लागतील. लास्ट बॉल आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील, अडवतील बॉलला आणि त्यानंतर मॅच समाप्त झाली आहे. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाऊयात आपण. संदीपजी घरत साहेब आणि सतीशजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय की चला नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडा टॉस करिता. आणि या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, आणि सन्मान्य तेजस्वी फुटाणकर साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. राजेश केणे यांच्या माध्यमातून कपिल केणेकरिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, जे मेडन षटक हाताळलेलं त्याच्यामुळे. आणि प्लेअर ऑफ द मॅच सूरज केणे. सूरज आपण या. बॉलिंग मध्ये 2 विकेट त्याने मिळवले आणि बॅटिंग करत असताना त्याने 13 धावा बनवल्या. मेघराजने देखील धावा भरपूर चांगल्या बनवल्यात. 19 धावा मेघराजच्या बॅटमधनं. आणि जिथे संघ थोडासा संकटाच्या घेऱ्यामध्ये होता तिथेच मेघराजच्या बॅटमधनं धावा आलात. त्याचबरोबर
कपिल आपण देखील या व्यासपीठावरती आपल्याला देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. चला आपण टॉस करूयात. टीम शेलार संघाचे कॅप्टन जोडले गेलेत आमच्या समवेत. जय बजरंग पॉवर शेलार आणि अगेन्स्ट जय बजरंग गोरसे बी, या दोन संघांमध्ये आपण अंतिम क्वालिफायरची मॅच पाहतोय. नाण्याच्या दोन बाजू कॉलिंग कोण करणार आहे? गोरसे संघाकडनं कॉल. जय बजरंग पॉवर शेलार असा कॉल आहे आणि आम्ही शेलारकर आलाय. सो टॉस जे आहे ते जिंकले शेलार संघाने. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊयात गोरसे संघाचे कॅप्टनकडे. फार वेळ नाही घेणार. ओके, शेलार संघाचा टॉस जिंकलाय. डिसिजन कळवा आणि अगेन्स्ट गोरसेच्या खेळतात कसा फील होता आणि कशा प्रकारे खेळायचा प्रयत्न कराल? चांगला खेळायचा प्रयत्न करू ना, आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच फिल्डिंग घेतली. गोरसे संघाच्या कॅप्टनकडे जाऊयात. घरच्या मैदानावरती खेळतात, जवळचा संघ आहे. अगदी गोरसे आणि शेलार बघितलं गेलं तर जवळ संघ आहेत, त्यामुळे खेळ कसा होईल आणि कशा प्रकारे खेळायचा प्रयत्न कराल? चांगलाच खेळ होईल आमचा, कारण की आज आमचा सुद्धा ग्राउंड आहे. समजा तुम्ही जवळजवळ गाव आहे असं काही नाही. शेलदार आणि गोरसे का अलग नाही. आम्ही चांगला खेळ करून जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील टीम गोरसई आणि टीम शेलार संघाला देखील शुभेच्छा देऊयात. एक मिनिट. मॅच 5 षटकांचीच असेल ना? ओके, 5 षटकांची. मॅन ऑफ द मॅच देतोय आपण निमेशजी शेलार साहेबांच्या शुभ हस्ते. आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात मेघराजला. भरपूर चांगली बॅटिंग मेघराजची होती आणि कपिलला देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं, ते देखील आपण सन्मानित करूयात. दिनेशजी वारगडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण 1000 रुपयाचा कॅश प्राइज कपिलला आपण देऊयात. शुभेच्छा असतील या दोन्ही खेळाडूंना. खूप चांगला खेळ या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि आता आपण अखेर आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे वळतोय. दोन्ही संघ ताकदवान आहेत, दोन्ही संघ अगदी जवळचे संघ आहेत, त्यामुळे एक चांगला खेळ जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने जय बजरंग गोरसई बी आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करताना संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजेच जय बजरंग पॉवर शेलार.